खासदार निलेश लंके यांचे कट्टर समर्थक राहुल झवरे यांच्यावरती काल प्राणघातक हल्ला झालेला होता। या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झालेले आहेत। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत खासदार निलेश लंके आहेत। थेट त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। काल जी घटना घडली याच्या संदर्भामध्ये आपण नेमकं काय सांगाल? कारण आपण जर बघितलं तणावपूर्ण वातावरण हे पारनेरमध्ये सध्या पाहायला मिळतं आहे। काल जी घटना घडली त्या घटनेचा प्रथमतः मी निषेध करतो, कारण असा जीव घेणा हल्ला ही भयानक गोष्ट आहे। तुम्ही ते जर मी काल हॉस्पिटलमध्ये जाऊन परिस्थिती पाहिली, त्याच्या मणक्यांना पण गंभीर स्वरूपाचा मार आहे आणि तोंडाचं पण फ्रॅक्चर आहे, म्हणजे आत्ता पण ICUमध्येच आहे। हा प्रकार एकदम चुकीचा आहे। त्यामुळे जे कोणी मारेकरी म्हणण्यापेक्षा ते पोलीस कस्टडीत 4 जण त्याच्यातले पोलीस कस्टडीत आहे, पण त्यांच्यावर कठोर अशी कारवाई झाली पाहिजे। पोलीस प्रशासनाने सुद्धा चांगल्या पद्धतीने त्या घटनेवर प्रकाश टाकला आणि जी सत्य घटना आहे त्या बाबतीत त्यांनी सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ही घटना घडते। कुठेतरी राजकारण हे खालच्या स्तरावरती जाताना दिसतं आहे, अगदी हाणामारीपर्यंत घटना घडतात। राजकारण असो किंवा नसो, आता ह्या गोष्टीच्या खोलात मला जायचं नाही, कारण मी 4 तारखेपर्यंत मी एका पक्षाचा एका पार्टीचा उमेदवार म्हणून जनतेसमोर गेलो, पण 4 तारखेला निकाल लागल्यानंतर मी ह्या पूर्ण नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा कुटुंब प्रमुख आहे। त्यामुळे कुटुंब प्रमुखाने जबाबदारीने वागलं पाहिजे। लय प्रत्येक गोष्टीमध्ये राजकीय भाष्य करायचं नसतं, त्यामुळे या गोष्टी आपल्याला बोलायच्या नाही। त्यामुळं फक्त झालेली घटना ही चुकीची आहे, अशा घटना झाल्या नाही पाहिजेत। काल परवा जामखेडला सुद्धा एका मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्याला इतकी मारहाण करून सुद्धा गुन्हा दाखल होत नव्हता। मी गेल्यानंतर गुन्हा दाखल करायला लावला, ते सुद्धा जीव घ्यायला हल्ला होता, म्हणजे त्याला तर टाकून दिलं तर तिथं सुद्धा पोलीस प्रशासनाने 307 गुन्हा दाखल केलेला आहे। पण असे गुन्हे दाखल व्हायला थोडासा वेळ लागतो आहे, कुठंतरी राजकीय दबाव आहे पोलिसांवरती असं वाटतं? नाही, पोलीस प्रशासनाला पण दोष नसतो द्यायचा। शेवट त्यांना हे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन चालायचं असतं। सगळ्या वेगवेगळ्या राजकीय प्रवाहातील वेगवेगळे राजकीय नेते मंडळी असतात आणि पोलीस प्रशासनावर आपण बऱ्याच वेळा कुठली गोष्ट असली का पोलीस प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न करतो, पोलीस प्रशासनाच्या बाबत ॲलिगेशन करतो, तर ते 24 घंटे आपल्या सुरक्षिततेसाठी काम करत असतात। त्यामुळं थोडंफार कधी कामाचा व्यापातून म्हणा, काहीतरी त्यांच्या मागे हजारो कामं असतात। एका टायमाला 4 घटना घडतात। ज्यावेळेस पारनेरमध्ये ती घटना घडली त्याच वेळेस राहुरीतसुद्धा त्या ठिकाणी एक ठिकाणी मारहाण झाली। त्यामुळं प्रत्येक गोष्टीत पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी आपण विटीस धरण्यापेक्षा, त्यांच्याकडं बोट दाखवण्यापेक्षा या गोष्टी आपण कशा आता या पुढील कालखंडामध्ये सुधारवता येईल त्या बाबतीत मी सुद्धा प्रयत्न करणार आहे। कारण माझा तर नारा असणार आहे, ही गुन्हेगारी गुंडगिरी ही माझ्या मतदारसंघात तरी थांबली पाहिजे। काल तणावपूर्ण वातावरण होतं, अगदी 500 ते 1000 लोक त्या ठिकाणी होते, कार्यकर्ते होते। कार्यकर्त्यांना नेमकं काय आवाहन कराल, कारण आज बंदोबस्त आहे? कार्यकर्त्यांना मी शांततेचं आवाहन केलं। मी काल श्रीगोंदा तालुक्याच्या दौऱ्यावर असल्यामुळं मला ती घटना काल नगरला मीटिंगला आल्यानंतर घटना कळाली, कारण माझा मोबाईल पण बंद होता। त्यामुळं मी कार्यकर्त्यांना मला कळाल्यानंतर मी कार्यकर्त्यांना लगेच संपर्क केला आणि सांगितलं की आपल्याला आता शांततेचंच पाऊल उचललं पाहिजे। शेवट ते पोलीस प्रशासनाचं काम आहे, ते त्यांच्या पद्धतीने चोख करतील। एक दुसरा वेगळा प्रश्न की 10 तारखेला राष्ट्रवादी शरद पवार गटाचा या ठिकाणी मेळावा होतो आहे, मोठे नेतेच या ठिकाणी असणार आहेत, काय एकंदरीत असणार? राष्ट्रवादी पक्षाचा वर्धापन दिन आहे। आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली जयंत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष आणि सर्व जे नवनिर्वाचित खासदार आहेत त्यांचा सत्काराचा मोठा कार्यक्रम नगरला त्या ठिकाणी ठेवलेला आहे। राष्ट्रवादीची ताकद पुन्हा नगर जिल्ह्यामध्ये वाढताना दिसेल आणि आमदारकी संदर्भात नेमकं, कारण अनेक बॅनर्स आता लागायला लागलेले आहेत भावी आमदार म्हणून, तर कसं नेमकं पुढचं नियोजन असणार? नाही, प्रत्येक कार्यकर्ता उत्साही असतो, त्यामुळं त्याचा उत्साह आपण काय थांबवू शकत नाही। पण निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात कशी परिस्थिती निर्माण होती त्यावरच निर्णय घ्यावा लागतात। पण सगळ्यात मला एक समाधान वाटतं की नगर जिल्हा हा महाविकास आघाडीचं नेतृत्व ह्या नगर जिल्ह्याने मान्य केलेलं आहे, कारण नगर दक्षिणमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून मला त्या ठिकाणी लोकांनी संधी दिली
आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात सुद्धा महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वागचौरे यांना संधी दिलेली आहे. त्यामुळे नगर जिल्हा हा निश्चित नगर जिल्ह्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे. हे होते खासदार निलेश लंके. कॅमेरा पर्सन धनंजय दारोटेसह सुनील मुंगळ, एबीपी माझा, पारनेर, अहमदनगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.